भोंदूबाबा अशोक खरात याची SIT कडून कसून चौकशी सुरू आहे आणि 29 तारखेपर्यंत जी आहे त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्यात आली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी तो आपलं ज्योतिष कार्यालय चालवत होता आणि याच ठिकाणचे जे व्हिडिओ आहेत जे समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। याच ठिकाणी जे आहेत आपण जर बघितलं तर SIT कडून आता चौकशी सुरू आहे, पंचनामा सुरू आहे। SIT सह पथक जे आहे ते या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण जे पंचनामा आहे तो SIT कडून या ठिकाणी सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते आता ही चौकशी जी आहे ती क्राईम ब्रांचकडून SIT कडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण तपास जो आहे तो SIT करत आहे। खरं तर 8 गुन्हे जे आहेत ते आत्तापर्यंत याच्यावर दाखल झालेले आहेत भोंदूबाबावरती आणि याच सर्व संदर्भात आता SIT जो आहे तो पूर्ण तपास करत आहेत। या ओकस प्रॉपर्टीमधूनच त्यांनी जे आहेत ते अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची जी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। कारण याच ठिकाणी बाहेर जे आहे ते वेटिंग रूम आहे आणि मध्ये जो आहे ते जो हिडन कॅमेरा लावला होता त्यामध्ये जे व्हिडिओ सर्व रेकॉर्ड झालेला आहे आणि या सर्व संदर्भातले व्हिडिओ जे आहे ते आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर SITची चौकशी या ठिकाणी आहे। मागं जी आहे ती व्हॅन जी आहे ती उभी आहे आणि दोघांचं संयुक्त काम जे आहे ते या ठिकाणी पंचनाम्याचं सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून जे आहे भोंदूबाबावर अनेक प्रकारचे खटले गुन्हे असतील जे आहेत ते दाखल होत आहे आणि या सर्व संदर्भात नाशिक SIT पथकाकडून जे आहे ती मोठी चौकशी या ठिकाणी सुरू आहे। आता SIT चौकशीत नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।